राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुन्हा एक होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले। शरद पवार आणि अजित पवारांची गेल्या काही काळात वाढलेली जवळीक, एकाच कार्यक्रमांना उपस्थित राहणं आणि दोघांचीही बदललेली भाषा यामुळे दोन्ही गट एकत्र येतील असा अंदाज व्यक्त केला जातोय। पण खरंच शरद पवार आणि अजित पवारांचा गट एकत्र येईल का? तसा निर्णय झाला तर राष्ट्रवादीचं नेतृत्व कुणाकडे असेल याचाच आढावा घेण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओतून करणार आहोत। नमस्कार, मी लखन आदाटे आणि तुम्ही पाहताय मुंबई तक। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या काळात वेगळं दिसलेलं पवार कुटुंब पुन्हा एकत्र आल्याची चर्चा आहे। जय पवारांच्या साखरपुड्यात पवारांमधली कटुता कमी झाल्याचंही दिसून आलं। राजकीय व्यासपीठावर सुद्धा याआधी एकत्र येणं टाळणारे पवार काका पुतणे अलीकडे अनेकदा एकाच कार्यक्रमात आणि एकाच व्यासपीठावर दिसून येतात। याआधी काकांकडे न बघताच जाणारे अजित पवार आता शरद पवारांशी व्यासपीठावरच चर्चा करताना दिसतात। यामुळे शरद पवार आणि अजित पवार एकत्र आलेल्या कार्यक्रमाकडे सगळ्यांच्या नजरा असतात। गेल्या काही दिवसांमध्ये शरद पवार आणि अजितदादा कोणकोणत्या कार्यक्रमामध्ये एकत्र आलेत त्यावरती सुद्धा एक नजर टाकूयात। 12 एप्रिल 2025 ला रयत शिक्षण संस्थेच्या साताऱ्यामधील बैठकीत दोघे एकत्र दिसले होते। अजित पवारांना संस्थेचं उत्पन्न वाचून दाखवताना शरद पवारांनी मदतही केली होती। शरद पवार बोट ठेवून अजित पवारांना मार्गदर्शन करतानाचा फोटो व्हायरल झाला होता। 21 एप्रिल 2025 ला पुण्यात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमात एकाच व्यासपीठावर पुन्हा दोघे दिसले। साखर संकुलातील या बैठकीनंतर शरद पवार आणि अजित पवारांमध्ये वेगळी बैठक झाल्याची जोरदार चर्चा आहे। 9 मे 2025 ला साताऱ्यामध्येच कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त दोघांनी अभिवादन केलं। त्यानंतर झालेल्या रयत शिक्षण संस्थेच्या सर्वसाधारण सभेला हजेरी लावली। 12 मे 2025 ला मुंबईतील शिखर बँकेच्या चर्चासत्रात दोघेही सहभागी झाले होते। या कार्यक्रमातही शरद पवार आणि अजितदादांमधील संवादानं सगळ्यांचं लक्ष वेधलं। म्हणजेच निवडणुकीत सगळ्यांना पाडा धडा शिकवा अशी आक्रमक भूमिका घेणाऱ्या शरद पवारांची भूमिका आता मात्र मवाळ झाली आहे याचे संकेत आहेत। दिलीप वळसे पाटलांना बोलावून एकाच लिफ्टमधून बैठकीसाठी जाणं हे त्याचंच एक उदाहरण। एकत्र येण्याबाबत सुप्रिया सुळे ठरवतील असे संकेत शरद पवारांनी दिलेत। अजून मी चर्चा केली नाही, शरद पवारांनी जयंत पाटलांशी चर्चेनंतर निर्णय घेऊ असं बोलून सुप्रिया सुळेंनी अधिक बोलणं टाळलंय। शरद पवार गटाचे खासदार निलेश लंके आणि आमदार अभिजित पाटील यांनीही याबाबत उघड भूमिका मांडत सकारात्मक संकेत दिलेत। तर रोहित पवारांनी आधी बैठक होईल त्यानंतरच निर्णय होईल असं स्पष्टीकरण दिलंय। दुसरीकडे अजित पवार गटाकडूनही पवार परिवार एकत्र आल्यास राष्ट्रवादीची ताकद वाढेल, आम्हाला खरोखर आनंद होईल असं छगन भुजबळांनी म्हटलंय। तर कोर कमिटीची चर्चा करून निर्णय घेऊ असं प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनी म्हटलंय। याचे पडसाद आता महायुतीत आणि महाविकास आघाडीतही उमटतायत। राष्ट्रवादीतील फूट ही कौटुंबिक आहे, त्यामुळे उद्या एकत्र येण्याची शक्यता नाकारता येत नाही असं वक्तव्य शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांनी केलंय। दुसरीकडे महाविकास आघाडीतून मात्र यावर नाराजी व्यक्त केली जाते। पवार आधीपासूनच एकत्र आहेत, शरद पवारांच्या राजकारणाची पद्धत वेगळी म्हणत ठाकरे गटाच्या संजय राऊतांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे। या सगळ्या घटना पाहिल्या तर महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय भूकंपाचे संकेत मिळत आहेत। 10 जूनला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिन आहे। याच दिवशी अचूक टायमिंग साधत पवार राष्ट्रवादीची पॉवर पुन्हा एकदा वाढवतील का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। या व्हिडिओत इथंच थांबूयात। शरद पवार आणि अजितदादा पुन्हा एकत्र येतील का? दोन्ही राष्ट्रवादी एक झाल्यास नेतृत्व कुणाकडे असेल? त्यानंतर महाविकास आघाडी राहणार की फुटणार? याबाबत तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। ताज्या घडामोडी आणि अचूक विश्लेषणासाठी मुंबई तकला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।